आज नाश्त्याला केले होते कांदे पोहे। सासरे लवकर आले होते त्यामुळं 2 पोह्यांच्या डिश भरल्या आणि लवकर स्वयंपाक करायला घेतला। ही वालपापडीची सुक्की भाजी आहे। तुम्ही कशा पद्धतीने करता ते खाली कमेंट करून नक्की सांगा। दोन्ही मुली उठल्या होत्या आणि बारकीला भूक लागली होती, तिला थांबून ठेवलं होतं जरा वेळ आणि म्हटलं आधी आंघोळ वगैरे देवपूजा करावी। बघायला गेले तर जास्वंदीच्या झाडाला खूप छान फुलं लागली होती। अशी घरची फुलं देवाला वाहिली ना की मजाच येऊन जाते पूजेची। 4 फुलं निघाली आज आणि तुम्ही बघू शकता किती छान टवटवीत एकदम लाल भडक अशी छान जास्वंदीची फुलं निघालेली आहेत। मोगऱ्याची पण येतात बरं का, पण एकदम आली की गुच्छच्या गुच्छ एकदम येतो। आता बघा हे कळ्या उद्या परवापर्यंत फुलतील। चपाती खायची नव्हती म्हणून साखरेचा पराठा करून दिला बारकीला, तिला खूप आवडतो। ही मोठी तिला टाकोस खायचे होते म्हणून हट्ट धरून बसली होती। ही भांड्यांचा पसारा बघा, जेवण वगैरे झाली होती त्याच्यानंतरचा, कपडे पण पडली होती। टीव्ही बघता बघता ही भाकरवडी खात होती बारकी पोरगी। त्यानंतर झाडलोट वगैरे करून घेतली। आज दिवस कसा लेझीच होता एकदम, काल पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण एकदम नरम गरमच होतं। त्यानंतर दोघींनी जेवण केलं, सगळं आवरून झालं, भांडी वगैरे। सगळी सोसायटीतली मुलं आमच्या घरात खेळायला येतात। हे बघा कसला पसारा घालून ठेवलाय पोरांनी। आता हे एवढं सगळं उचलायचं, नंतर कपड्यांच्या घड्या करून घेतल्या आणि सगळं आवरल्यानंतर खाली जायची तयारी 5-5:30ला। मग एकदम नट्टापट्टा करून तयारीत मॅडम खाली जातात। तुमच्या घरात मुली असतील तर तुम्हाला हे माहिती असेल की तासभर तरी आरशासमोरून हलणार नाही, 10-10 वेळा आरशात बघते आणि आपण तिच्याकडं का बघतोय का हे बघायचं असतं तिला। चहा ठेवला, छान दूध प्यायचं होतं तिला, पिऊन घेतली, थोडीशी मस्ती केली तिने। ही बारकी पण खूप आगाव आहे। त्यानंतर खाली पार्किंगला गेले, वॉकिंग केली, मुलांनी थोडी मस्ती केली, त्यानंतर जरा वेळाने घरी आले। बाय बाय।